अभिजित दिपके हे नाव एका रात्रीत भारतातील घराघरात पोहोचले. ट्विटरवर त्यांनी केलेली एक पोस्ट, त्यातून निर्माण झालेली राजकीय पार्टी आणि पक्षाने उभं केलेलं आंदोलन हे सर्व काही अत्यंत अनपेक्षित आणि वेगळं होतं. पण प्रश्न असा पडतो की असं सर्व अचानक का घडलं? या प्रसिद्धी मागे ग्रहांचे कोणते संकेत आहे? आज आपण राजकीय भूमिका बाजूला ठेवून केवळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनात अभिजित दिपके यांच्या पत्रिकेचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करणार आहोत. सर्वप्रथम मी स्पष्ट करते, ज्योतिषप्रेमींनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या इंटरनेटवर अभिजित दिपके यांची जी जन्मतारीख उपलब्ध आहे, मात्र त्यांची अचूक जन्मवेळ उपलब्ध नाही. त्यामुळे हे विश्लेषण ग्रहांच्या स्थानावरून आणि उपलब्ध माहितीवरून केलेलं अभ्यासपूर्ण आकलन आहे. हे कोणत्याही व्यक्तीचं किंवा पक्षाचं समर्थन अथवा विरोध करण्यासाठी नसून ज्योतिषीय जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. अभिजित दिपके यांची वृश्चिक राशीची पत्रिका आहे. या पत्रिकेत राशीतच चंद्र आणि गुरुची युती झाली आहे, ज्याला ज्योतिषीय भाषेत अत्यंत शुभ मानला जाणारा गजकेसरी योग म्हणतात. हा योग व्यक्तीला जनमानसात प्रसिद्धी, मानसन्मान देतो. त्याचप्रमाणे चतुर्थ स्थानात शनिदेव स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान असून त्यांनी शशयोग नावाचा पंचमहापुरुष योग निर्माण केला आहे. शनी हा जनतेचा कारक ग्रह आहे. चतुर्थ स्थानातील शशयोगामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेकडून अचानक प्रचंड पाठिंबा आणि सहानुभूती मिळाली. पत्रिकेतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभस्थानात उच्च स्थानातील बुध आणि नीच राशीतील शुक्र एकत्र आहेत. यामुळे इथे नीचभंग राजयोग तयार होत आहे. सोशल मीडिया, डिजिटल संवाद आणि नवीन विचाराच्या जोरावर मिळालेल्या प्रसिद्धीमागे या नीचभंग राजयोगाचा मोठा वाटा आहे. असे शुभयोग असले तरी या पत्रिकेत एक मोठं आव्हान लपलेलं आहे. पत्रिकेच्या व्ययस्थानात अर्थात 12व्या घरात मंगळ आणि राहू एकत्र येऊन अंगारक योग बनवत आहे. व्ययस्थानातील राशीस्वामी मंगळ आणि राहूची उपस्थिती ही परदेशातील वास्तव, परदेशातील जवळचे संबंध आणि परदेशी व्यक्तीशी असलेला संपर्क स्पष्टपणे दर्शवते. हा अंगारक योग जितकी वेगाने प्रसिद्धी देतो, तितक्याच वेगाने मोठी आव्हानं, कायदेशीर अडचणी आणि वाद निर्माण करतो. अजून एक महत्त्वाचा विभाग म्हणजे ही पत्रिका विपरीत राजयोग आणि नीचभंग राजयोग यासारख्या योगांमुळे नकारात्मक परिस्थितीतून प्रबळ झालेली आहे. म्हणजेच संकट आणि विरोधातून यांचा उदय होतो. पुढे येणारा काळ अत्यंत कठीण असणार आहे. डिसेंबर 27 नंतर त्यांच्या आयुष्यात आणि राजकीय प्रवासात खूप मोठा संघर्ष उभा राहील. 2029 पर्यंतचा काळ आणि सहकार्यांकडून फसवणूक, सामान्य जनतेचा पाठिंबा आज स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र 2029 नंतर अनेक समर्थकांचा, कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होण्याची दाट शक्यता आहे. पत्रिकेतील ग्रहांची स्थिती काही गंभीर आव्हानं दाखवत आहे. सहकार्यांकडून दिशाभूल होणं आणि फसवणूक होणं, पार्टी आणि संघटनेवरील नियंत्रण सुटणं, अनेक जवळच्या आणि विश्वासू व्यक्तींना यांच्यापासून लांब केलं जाणं, व्ययस्थानातील मंगळ राहू युती ही पाठीमागून होणारे वार आणि अंतर्गत कटाचे संकेत देते. त्यामुळे सुरुवातीला मिळालेली लोकप्रियता टिकवून ठेवणं हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान ठरेल. थोडक्यात सांगायचं तर अभिजित दिपके यांची ही पत्रिका अचानक उदयाला आलेली, प्रचंड प्रसिद्धी देणारी आणि त्याचवेळी मोठ्या संघर्षाची, अंतर्गत आव्हानाची पत्रिका आहे. ज्योतिष आपल्याला केवळ भविष्यातील शक्यता आणि ग्रहांच्या प्रवृत्ती दाखवतं. अंतिम निर्णय हा व्यक्तीचा निर्णय आणि परिस्थिती ठरवते. तुम्हाला हे ज्योतिषीय विश्लेषण कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते सोशल मीडियावरून सुरू झालेली ही चळवळ 2029 नंतर टिकून राहील का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे.
विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.